आणि यशवंत टोंबरे आमचे महाराष्ट्र पोलीस सर्वांच्या समोर त्यांना देखील माहिती आहे फोटो काढा फोटो मेन आहे बाकी बघ चला मॅचला स्पीडअप द्या पंचांचा ग्रीन सिग्नल आणि इथे आपण पाहतो 4 षटकाचा सामना आणि खरं तर थोडंसं थांबा कॅमेरामॅन इकडे फोकस करा करू दे का ठीक आहे चालेल मॅच सुरू करा चला 4 षटकाचा सामना गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज किरण तर बॅटिंग स्टँडवर फलंदाज तुम्ही पाहू शकाल सोमनाथ आणि आकाशची जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल P1चा षटक आहे पहिल्याच बॉलवर फटका चांगला आहे बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेखा पार येतोय षटकार मॅच मात्र चांगली पाहायला मिळेल यात शंका नाहीये टिट फॉर टॅट जशास तशी मॅच पाहायला मिळेल बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी बाद में हमारी आणि तेच पाहत असताना खरं तर सोमनाथची बॅटिंग लाजवाब पाहिली इथे दुसऱ्या बॉलवर फटका चांगला आहे डीप मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मधोमध बॉलला पाठवले सीमा रेखा पार येतोय आणखीन एक दमदार षटकार किरणच्या विरोधात हा हल्ला आपण पाहतोय गोलंदाजी चांगली होते परंतु फलंदाजी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते सोमनाथ सध्या चांगली बॅटिंग करत असताना आपण सोमनाथला पाहतोय अगदी चांगला फलंदाज आहे मोठमोठ्या स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहिल्या आणि इथे कव्हर ड्राईव्ह मध्ये बॉलला पाठवलंय सीमा रेखा पार मिळतील इथून 4 रन P1चा षटक आहे पहिला षटक आहे नक्कीच धावा तर पाहायला मिळतील आणि 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 14 या आकड्यावर चांगली धावा पाहायला मिळाला समोर सोमनाथ सारखा फलंदाज आहे इथून चांगला बॉल अगदी कमबॅक करण्याचं काम देखील केलंय वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल अगदी चांगला गोलंदाज किरण त्याच्या विरोधात खरं तर चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते ऑन स्ट्राइकला सोमनाथचा ब्रँड आणखीन एक तडाखा बॉलला पाठवलाय वडिश लॉंग मधून चेंडू सीमा पार येईल 6 धावा सिक्सर षटकार चौकार षटकार एक डॉट बॉल चांगली बॅटिंग बडबडवाडी टीम कडनं पाहायला मिळते इथे आणखीन एक कव्हर ड्राईव्ह मध्ये फटका सजवलाय शतरक्षक तितका चांगला पाहायला मिळाला परंतु शतरक्षक बनला दर्शक बॉल चाललाय सीमा पार 4 रन आज खरं तर 26 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या तब्बल 26 धावा खर्च केल्या एक मोठी धावसंख्या उभारू शकेल का टीम भडबडवाडी का कमबॅक करून देईल सुनील हा गोलंदाज हे देखील पाहावं लागेल सुनील देखील चांगला गोलंदाज आहे फलंदाज देखील चांगला आहे अष्टपैलुकेच्या भूमिकेत नक्कीच पाहायला मिळतो परंतु सध्या संघावर जबाबदारी आहे पहिल्या षटकात विचार केला तर तब्बल 26 धावा खर्च केल्यात नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅकवर आलाय खरं तर सुनीलला आपण पाहतोय दुसरा षटक प्रगतीपथावर आणि स्ट्राइक एंडला तर नौका फलंदाज आहे आकाश पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज इथे पहिला बॉल अगदी हलकासा टॅप केला होता आणि स्ट्राइक रोटेट देखील करण्याचं काम केलं चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल पहिल्या बॉलवर खरं तर कमबॅक करण्याचं काम तर केलंय परंतु नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहावं लागेल कारण सध्याच्या घडीला फुल फॉर्म मध्ये असलेला फलंदाज आपण पाहतोय सोमनाथ ऑन स्ट्राइकला शॉर्ट बॉल फटका फसलाय शतरक्षक त्या ठिकाणी येणार परंतु झेल मात्र जमिनीला दान होते आणि पाहता पाहता 2 धावा देखील इथून कंप्लीट केल्या कमबॅक करण्याचं काम तर केलं होतं सुनीलने परंतु शतरक्षकाने देखील प्रयत्न खूप चांगले केले परंतु बॉल 3 शतरक्षकाच्या मधोमध लँड झाला होता अगदी
पाहिलं तर चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. आणि इथून नेक्स्ट बॉल, शॉर्ट बॉल, त्यावर फटका दमदार आहे सोमनाथच्या बॅट मधनं. इथे काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, विकेटचं होईल पतन आणि त्या ठिकाणी चेक केला जाईल. आम्ही युट्यूब आहे त्यामुळे कोण खरं आणि कोण खोटं सगळं सिद्ध होईल. 6 धावा मिळतील की सोमनाथची विकेट प्राप्त केली जाईल देखील पाहावं लागेल. पंच डिसिजन तुम्ही द्या, कारण जसा बॉल मारला तसा कॅमेरा बॉलच्या मागे होता आणि तो जागा कव्हर करता आली नाहीये एकच कॅमेरा असल्या कारणाने. बेल्स आहे का तिथे? थोडं थांबा पंच. पंच तुमची नजर जर असली तर बघा, कारण इथे ते तेवढा सीन दिसत नाहीये, कारण बॉल कॅमेरा तिकडे होता. आम्ही खूप ट्राय केलाय परंतु कायच नाहीये. बघितला, ते पण बघितलं आम्ही. थांबा, अजून एकदा चेक करतो. बेल्स बॉल मारला त्यावेळेस बेल्स इथे दिसते आहे, परंतु नंतरच तिथं काय घडलं ते पंच बघा. सर्व्हर जमू नका.
इथे बेल्स दिसतात पण नंतर काय घडलंय ते माहित नाही. चला मॅचला पंच. ओके 6 धावा आणि इथून चांगला डिसिजन. धाव फलकावर धावा लागलेत. 35 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 35 धावा धाव फलकावर आपण पाहिल्यात. आणि समोर पुन्हा एकदा फलंदाज चांगलं डिसिजन देत असताना आपण खरं तर खूप उशीर केला, कारण योग्य निर्णय हे सर्वांच्या साक्षीला असतात. इथे बॅटची हलकीशी कडा होती आणि मी तर म्हणेन आणखीन एकदा जीवदान मिळालं जातंय. सुनील प्रयत्न मात्र नक्की करतोय, परंतु साथ क्षेत्ररक्षकाचे मिळत नाहीये आणि मोठ्या फलंदाजाला देखील जीवदान दिलं जातं. 1 धाव 1 धावेन 36 धावा. कमबॅक करण्याचं षटक आपण खरं तर पाहिलं. सुनील गोलंदाजी ट्रॅकवर फुलटॉच बॉल, त्यावर फटका चांगला आहे. बॉल चाललाय 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध. 4 धावांसाठी चौकार. इथे आणखीन एक चांगला फटका. बॉल चाललाय थर्ड मॅन रिसन मधून. चेंडू सीमा पार. 4 रन. धाव फलकावर धावा लागलेत. 40 धावा, म्हणजे या षटकामध्ये तब्बल 15 धावा पाहायला मिळाल्या. खरं तर चांगलं आयोजन पाहतोय आपण. ओके, थोडीशी मिस अंडरस्टँडिंग. 44 धावा स्कोरबोर्ड वर लागले गेले. शेवटचे 4 घेणं राहिले होते, नक्की क्षमा असावी. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज आदेश गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. इथे फटका चांगला आहे सोमनाथच्या बॅट मधनं. आणखीन एक चेंडू सीमा रेखा पार. मिळतील 6 धावा. सिक्सर. चांगला परफॉर्मन्स दाखवत असताना सोमनाथला आपण पाहतोय. षटकाराची आतषबाजी करणारा फलंदाज सोमनाथ. आणखीन एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना ठोकलाय सोमनाथच्या बॅट मधनं. हा धडाके बाद षटकार. छप्पन या आकड्यावर 4 षटकाचा सामना आपण पाहतोय. 56 धावा धाव फलकावर पाहायला मिळाल्यात. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली आहे बॅटिंग. आणखीन एक फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार आणि इथून सोडली जाते झेल. आणि मी तर म्हणेन ही झेल ड्रॉप करण्याचं कारण आम्हाला समजू शकलं नाहीये, परंतु प्रयत्न सुरेख केला आणि नक्कीच चौकार पाहायला मिळाला. या 4 धाबेने धावफलक जाऊन पोहोचला 59 या आकड्यावर. अशा जर झेल तुम्ही सोडणार तर सोमनाथ सारख्या फलंदाजाला 60 धाबा धावफलकावर लागले गेलेत. अशा झेल सोडल्या तर नक्कीच त्या झेलचा किंमत देखील मोजावी लागेल. सह्याद्रीच्या बुरुजांचा भक्कम आणि ताट करणा म्हणजेच महेंद्र शेठ थोरवे.
केवड्याचा आणि निशिगंधाचा गोड सुगंध म्हणजेच महेंद्र शेठ थोरवे. इथे फटका चांगला आहे. आणखीन एक झेल या ठिकाणी घेतली जाते आणि सोमनाथला बॅक टू द डगआउट पाहायला मिळतोय. नक्कीच विकेट गेला. एक काठी अंगाचे पण काटक शिवसैनिक म्हणजेच महेंद्र शेठ थोरवे. हिंदू हृदय सम्राटाने एकनाथ शिंदे साहेबांच्या हृदयातील स्थान म्हणजेच महेंद्र शेठ थोरवे. कर्जतकरांसाठी निस्वार्थी निरपेक्ष सेवा म्हणजेच महेंद्र शेठ थोरवे. जात धर्म पंथ यांच्या पलीकडे कर्मवीर म्हणजेच महेंद्र शेठ थोरवे. सळसळता जोश उत्साहाचा जरा म्हणजेच महेंद्र शेठ थोरवे. तोच शिवसेनेचा दरारा स्वाभिमानाचा बाणा म्हणजेच महेंद्र शेठ थोरवे. कर्जत खालापूरच्या विकासाचे वादळ म्हणजे महेंद्र शेठ थोरवे. समाजकार्याचा अथांग महासागर म्हणजे महेंद्र शेठ थोरवे. आणि जनाजनातील मनामनातील लाडके आमदार म्हणजेच महेंद्र शेठ थोरवे. आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा देखील आपण पाहतोय. शिवसेना चषक 2025 भक्ताचवाडी आयोजित. सन्माननीय भगवान भगत आणि त्यांची पूर्ण टीम खरं तर त्यांच्या माध्यमातून सौरभ असतील, दिनेश असतील, दत्त असतील, पूर्ण नाव मला देखील माहिती नाही परंतु नक्कीच एक शॉट घेतले त्यांच्या माध्यमातून दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. धावफलकावर धावा जोडले गेलेत. 61 धावा. खरं तर मागच्या सामन्यामध्ये 67 धावा देखील धोत्रेवाडे टीमने बनवल्यात. ते देखील विसरून चालणार नाहीये. सुनील सारखा फलंदाज आहे, गौरव सारखा फलंदाज आहे. इथून अकुट टप्प्याचा बॉल होता, अभिजितला समजलं नाहीये आणि षटक संपतोय. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल 61 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. खरं तर चांगली बॉलिंग पाहायला मिळाली या गोलंदाजाची आणि कमबॅक करून दिलाय. किरण असेल, सुनील असेल, कमलाकर असेल, गौरव असेल यांची देखील बॅटिंग नेक्स्ट पूर्वार्धात आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाहीये. कारण धोत्रेवाडी टीमचा खरं तर बोलबाला आहे. षटकार आणि चौकारांची आतषबाजी करणारा संघ आज खरं तर भक्ताचीवाडी मैदानावर खेळताना आपण पाहतोय. शॉर्ट बॉल त्यावर फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बनेल दर्शक. चेंडू सीमा पार. षटकार. फक्त आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये आपण षटकार पाहतोय, चौकार पाहतोय. एका धाबेला महत्व दिलं जात नाहीये. आणखीन एक शॉर्ट बॉल त्यावर फटका. आणखीन एक चांगला थर्ड मॅन रिझन मधून चेंडू फरार. 4 धाब्यांसाठी येतोय हा धमाकेदार. आणखीन एक चौकार. चौकार चौकार षटकार षटकारांची आतषबाजी. खरं तर 80 धावा होतील की काय. टीम भडवळवाडी आणि या आयोजनात खरं तर चांगल्या बॅटिंग करत असताना आपण नेहमीच पाहतो टीम भडवळवाडी संघाला बॅटिंग नक्कीच जसा टॉस जिंकला होता तसा बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय देखील केला आणि इथून सक्षम देखील ठरण्याचा प्रयत्न केला. इथे आणखीन एक झेल ड्रॉप. इथे घडतंय काय मैदानाच्या मध्ये समजत नाहीये. नक्कीच एक धाव आली परंतु कमबॅक देखील चांगलं केलं या गोलंदाजाने. मी तर म्हणेन चौकार आलेच त्यानंतर चांगली गोलंदाजी आपण पाहायला मिळाली आणि चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या गोलंदाजाच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल त्यावर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार. इथे पकडली जाईल. अभिजितचा संपवलाय खेळ. फलंदाज बाद. अभिजित बॅक टू द डगआउट. धाव फलकावर धावा लागले गेलेत ते 72 असून 72 धावा आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहेत आणि बॅटिंग देखील तितकीच चांगली पाहायला मिळेल यात शंका नाहीये. बारी तो सब की आती है बट पहली तो बड़वड़वाड़ी की देखा बट बाद में सबकी देखना मिलेगी. यहाँ पे इथे फटका चांगला आहे. आणखीन एक ठोकलाय. कव्हर ड्राईव्हचा लाजवाब स्ट्रोक. चेंडू सीमा पार. मिळतील 6 धावा. सिक्सर.
आणि या ठिकाणी फिल्डिंग चांगली केली जाते. खरंच 2 धावा कंप्लीट, तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट आणि या 3 धाबेने मी तर म्हणेन विकेट होईल पतन आणि षटक संपतोय. 4 षटकाचा बाजवी खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोचले 81 आणि 24 बॉल बनवायचे 82 धाबा. आणि खरं तर या ट्रॉफिया लखलखती ट्रॉफी, फार चांगल्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. आणि ज्या ज्या खरं तर पाहुण्याने आम्हाला या ट्रॉफिया खरं तर आयोजकांच्या माध्यमातून ट्रॉफिया पाहायला मिळतात. चांगल्या अशा सुंदर ट्रॉफिया आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद डीजे. इथे प्रकाश भगत साहेबांचा उपशाखा प्रमुख शिवसेना 4040 यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो. प्रकाशजी भगत साहेबांचा नक्कीच मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ या ठिकाणी देऊन सन्मान केला जातो. नक्कीच साहेब आपण या ठिकाणी आलात. आपलं देखील स्पर्धेच्या वतीने आपण सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत करतोय. खरं तर नक्कीच 82 धावांची गरज आहे. 82 धावा ठोकायच्यात येणारे 24 बॉल मध्ये आणि ती खेळी देखील पाहायला मिळेल यात शंका नाहीये. सोमनाथची अफलातून बॅटिंग पाहिली आणि चांगली बॅटिंग खरं तर पाहत असताना चांगला सामना देखील पाहायला मिळेल यात शंका नाहीये. 82 धावांची गरज आहे आणि गेल्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये धोत्रेवाडी हा संघ उपविजेता ठरला होता. परंतु या वर्षी या सामन्यामध्ये विजय प्राप्त करेल का, बॅटिंग देखील तितकीच पाहायला मिळेल. म्हणतात ना, तू एकत अशा जय घोषाचे नारे, या काल गतीचे नकोच विसरू वारे, फटकार अचूक तू चेंडू या काळाचा, आयुष्य असरे डोंगर जणू धाबांचा, निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणा कणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. चला मॅच चांगली पाहायला मिळेल यात शंका नाहीये. सलामीचे 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये, किरण आणि त्याच्या साथीला सुनील गाबंडा आपण ऑन स्ट्राईकला पाहतोय. सुनील दरवडा, पहिला बॉल अगदी बॅटची हलकीशी कडा, त्या ठिकाणी काही केली जाणार नाहीये. सुनीलने कॉल दिलाय की पिबनचं पहिलं षटक आहे. थर्ड अंपर ओके. बॉल चेक करा.
फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि खरं तर चांगला बॉल नक्कीच पाहायला मिळाला. आणि नेक्स्ट बॉल असेल. बॉल चेक केला जाईल. या विभागाचा नियम आहे, जसा हे केला ऑब्जेक्शन आला तसा नक्कीच या ठिकाणी चेक केला जाईल. फेकलाय बॉल हा. नाही नाही फेकलाय सोमनाथ, भरपूर हा बॉल फेकलाय इथे. आणि या बॉलरला या स्पर्धेमध्ये बॉलिंग करता येणार नाहीये, याची दखल घ्या. पंच बॉल फेकलाय सोमनाथ, निर्णय चुकीचा कुणाला दिला जाणार नाहीये. आणि आक्षेप असेल तर मग आयोजक तुम्हाला सांगा. प्रत्येक बॉल इथे चेक केला जातोय. रमेश बॉल फेकलाय हा, इथं दिसतोय. ये इथं, तू ये स्वतः बघायला. फिल्डर मैदानात जा. ए चला मॅच सुरुवात करा. नो बॉल असेल आणि या स्पर्धेमध्ये त्या बॉलरला बॉलिंग करता येणार नाहीये, याकडे लक्ष द्यायचंय. आणि मॅच त्वरित स्टार्ट करा. 82 धावांची गरज आहे. नो बॉल असेल. चला मॅच स्टार्ट करा. पंच स्पीडअप घ्या. आणि येणारे 4 षटक आहेत आणि 82 धावांची लक्ष्य आहे. आता या अगोदर पण एक आक्षेप आला होता टीम लिमनेवाडीचा, त्यांचा देखील फेकी नो दिला. ते स्वतःहून बाहेर निघाले, कुणीच काय बोललं नाही आमच्या विरोधात. तब्बल 66 धावा होत्या आणि ते देखील आपण डिफेंड केल्या. चला नेक्स्ट. काय काय चेंज झालं. पंच, जो प्लेयर आहे तो का खेळत नाहीये, त्याला लागलंय का?
नाही, आजारी असेल तरच खेळणार नाही आणि आजारी नसेल तर त्याला खेळावं लागेल नक्की. पहिल्या मॅचला बसलेला का? ठीक आहे. आजारी प्लेअरला रमेश घेऊन येऊ नका, वाटलं तर आमच्या घरी चलवा, मी तिथे झोपण्याची सोय करू. चला मॅच आपण पाहतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, चांगली लढत आपण पाहतोय. नो बॉल, फ्री हिटचा बॉल असेल आणि या बॉलवर षटकार चौकार येईल का? सुनील ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. गजानन गोलंदाजी ट्रॅकवर, पहिला बॉल, सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. बॅटची हलकीशी कडा, चांगला गोलंदाज आहे गजानन देखील. भरपूर स्पर्धाचा अनुभव असलेला गोलंदाज आपण सातत्याने पाहतोय. आणि या स्पर्धेत खरं तर या विभागामध्ये मी एकच सांगेल, बाजू ही कुणाचीच घेतली जात नाहीये. तो आमचा घरचा असो किंवा दारचा, आम्ही आयोजन करतो. त्या आयोजन मध्ये जे नियम असतील ते सर्वांना सारखेच असतील, याकडे लक्ष द्यायचंय. इथे आणखीन एक चांगला बॉल, गजानन गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. खूप वर्षाचा अनुभव असलेला हा गोलंदाज आहे आणि मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे करत असताना पिबनचं पहिलं षटक आहे आणि त्या षटकामध्ये खरं तर चांगली बॅटिंग देखील करणं गरजेचं आहे. आणखीन एक आडवं बॅटने खेळायचं होता. इथे जर समोरच्या दिशेने फटका खेचला असता तर नक्कीच षटकार पाहायला मिळाला असता, परंतु चांगली गोलंदाजी, चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर काल आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील असाच थ्रो बॉल बाहेर काढला आणि इथून फटका चांगला आहे, बॉलला पाठवलंय सीमा पार, येईल षटकार. चला डीजे. धन्यवाद डीजे. इथे खरं तर एक षटकार आलाय किरण या फलंदाजाच्या बॅट मधलं आणि या धाबेला सुरुवात केली जाते चांगली. नेक्स्ट बॉल, इथे बॉल हवेत आहे, फटका फसलाय, शतरक्षक दूरवरनं येणार आणि पकडली जाते झेल. चांगल्या झेल पकडत असताना रमेशला आपण पाहिलं आणि खरं तर किरण बॅक टू द डग आउट या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि नक्कीच सुनीलला आणि त्याच्या साथीला नवीन फलंदाज जातोय गौरव. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग गौरवची झाली होती, परंतु आज संघ अडचणीत आहे, संघर्षाची तडजोड करावी लागेल या दोन फलंदाजाला. दोन्ही चांगले फलंदाज आहेत, सुनील आणि गौरवची बॅटिंग खरं तर पाहायला मिळेल पुढील ओव्हर मध्ये आणि नक्कीच चांगली बॅटिंग पाहायला मिळेल यात शंका नाहीये. जिंकण्यासाठी गरज आहे अजूनही. P1चा पहिला षटक समाप्त झाला. टीमची टोटल 8 धाबा फलकावर लागले गेलेत. अजूनही काय धाव संख्येची गरज आहे. 18 बॉल शिल्लक आहेत. समोर सुनील नावाचं वादळ खरं तर पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कोण? पुष्पा विश्वास आणि विश्वासच्या विरोधात पहिल्याच बॉलवर तडाका. बॉल चाललाय सीमा पार, येतो षटकार. मॅच संपली नाहीये, शेवटच्या बॉल पर्यंत मॅच पाहायला मिळेल यात शंका नाहीये. कासवाच्या गतीने का होईना, परंतु रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे आडवे येतील, बस त्यांना हरवण्याची हिम्मत ठेवा. आणि इथे वाईड बॉल दबाव पाहायला मिळतो. जसा एक षटकार आला सुनीलच्या बॅट मधनं, तसा नेक्स्ट बॉलवर खरं तर वाईड बॉल, एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल. आणि इथून कमबॅक करत असताना टीम धोत्रेवाडीला आपण पाहतोय षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावीच लागेल. 1-2 धावेला महत्व देऊन चालणार नाहीये. आणखीन एक फटका चांगला आहे, सुनीलचा तडाका.
दोत्रेवाडी गावाची आणबाण शाण सुनीलच्या बाट मध्ये येतोय धडाकेबाद षटकार. आमचे डीजे वाल्याला जरा औषध द्या रे वयात. बरोबर बॉल पण आणायला पाहिजे. जग्गू क्रिकेट हा खेळ असा आहे की तो रेकॉर्ड बनवण्यासाठी नाही तर तो रेकॉर्ड तोडण्यासाठी खेळला जातो आणि तोच रेकॉर्ड तोडला जाईल का. 82 धावा ठोकायचे. 2 षटकार तर आलेत सुनीलच्या बॅट मधनं. नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहावं लागेल. अगदी ताकदीचा मनगटाचा वापर करत असताना सुनीलला आपण पाहतोय. चांगली बॅटिंग सुनीलच्या माध्यमातून. आणखीन एक बॉल हवेत आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. बॉल चाललाय सीमा पार. मिळतील 6 धावा. सिक्सर. धन्यवाद डीजे. धाव फलकावर धाबा लागलेत. 27. सुरुवात तर झाली. आता जोपर्यंत जिंकणार नाहीये तोपर्यंत थांबणार नाहीये असंच सांगत असताना सुनीलला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल फुल टॉच बॉल. त्यावर फटका खेळायचा होता परंतु नक्कीच एक धाव आली. दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नात इथं घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट. या बॉलवर देखील षटकार आला असता परंतु नक्कीच विमरचा रिव्ह्यू आहे का. हाईट फॅक्टर फेअर डिलिव्हरी. नक्कीच फुलटॉच बॉल होता. त्याला पूल करायचं होतं परंतु नक्कीच धावा देखील तितक्याच बनवायचे आणि ती बॅटिंग देखील सुनीलच्या माध्यमातून आपण पाहिली. इथे मात्र नक्कीच नो घोषित केला जाईल. असे चेंडू खरं तर लॉलीपॉप चेंडू होता. या चेंडूवर षटकार येणं गरजेचं होतं परंतु झेल एसटी रक्षकांनी सुंदर पकडली परंतु नो बॉल असल्या कारणाने पुढचा बॉल असेल उघडा डोळे पानीट आणि पुढचा बॉल असेल फ्रीट. या बॉलवर मी तर म्हणेन षटकार येईल का हे देखील पाहावं लागेल. समोर फलंदाज सुनीलला आपण पाहतोय. आणि इथे नेक्स्ट बॉल फ्री हिट. इथे बॉल चांगला हाताळला त्यावर शॉट मिड ऑनला चेंडू रवाना झाला. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा देखील इथून कंप्लीट आणि 2 धावा करत असताना चांगली बॅटिंग आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर विश्वास गोलंदाज आपण पाहतोय. जेव्हा बाहेर वादळ असतं तेव्हा आपण शांत राहायचं असतं आणि जेव्हा बाहेर शांतता असते तेव्हा आपण वादळासारखं वादळ निर्माण करायचं असतं आणि ते वादळ खरं तर सुनीलने निर्माण केलंय. प्रत्येक बॉलवर मोठा फटका खरं तर त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्लो बॉल वाईड बॉलची सांगता. जसा बॉल टाकला तसा खूपच बॉल बाहेर पडला. खूप टप्प्याचा बॉल होता. त्याला मी तर म्हणेन कव्हर ड्राईव्ह मध्ये जरी ढकलला असता षटकार चौकार पाहायला मिळाला असता परंतु चांगली मॅच पाहायला मिळेल यात शंका नाहीये. स्लो बॉल स्लो गती खरं तर पाहायला मिळाली आणि इथे कमबॅक करत असताना टीम धोत्रेवाडीला आपण पाहतो. पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी. 2 षटकाचा बाजवी खेळ समाप्त झाला. टीमची टोटल 33 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आता येणारे 12 बॉल 49 ची गरज आहे म्हणजे प्रति षटका मागे 25 धावा ठोकाव्या लागतील. 24.50 ची सरासरी आहे प्रति षटका मागे आणि ते षटका मागे जर विचार केला तर गोलंदाज देखील अजून चांगले भरपूर चांगले पाहायला मिळतील. देखील रमेश देखील आहे. अजून आणखीन गोलंदाज असतील. चला नेक्स्ट मॅच साठी
टीम लिमणेवाडी आणि टीम ठोंबरवाडी दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी या. जरी गाव शेजारी असले परंतु मॅच नक्कीच खेळावे लागेल. नो कॉम्प्रोमाइज. नाहीतर तुम्ही दुसऱ्यालाच. गारेगार काकडी गारेगार काकडी आवाज अजून काढ. चला जाऊया मॅच कडे. गोलंदाजी ट्रॅक वर आलाय. गोलंदाज अजय. 12 बॉल 49ची गरज आहे. पहिल्या बॉलवर फटका चांगला आहे गौरवचा. तिथे 2 क्षेत्ररक्षक बॉलला डीप करतात. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसामध्ये थांबण्याचं धाडस नक्की करू शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. आणि ते संघर्ष करत असताना सुनीलच्या बॅट मधून येतोय धडाकेबाज. वाडिश लॉंगॉन मधून येतोय सिक्सर. 6 धाबा. इथे ठोंबरवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले टीम लिमणेवाडीला. चांगली बॅटिंग सुनीलची. एकटा सुनील लढतोय आणि कुठपर्यंत लढेल हे देखील पाहावं लागेल. अजयच्या विरोधात हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जोपर्यंत सुनील मैदानात असेल तोपर्यंत चांगली बॅटिंग देखील पाहावं लागेल. इथे उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल आहे. उत्कृष्ट बॅटल साठी सायकल आहे आणि सिरीज साठी देखील सायकल आहे. चांगला बॉल. जसा बॉल फेकला तसा कुठेतरी टर्न झाला आणि चांगला बॉल पाहायला मिळाला. लाजवाब आयोजन. देखणं आयोजन. सर्वांच्या मनामनात भरलेलं हे आयोजन आपण पाहतोय. शिवसेना चषक 2025 पर्व भक्ताचीवाडी आयोजित सन्माननीय भगवान दादा चषक आणि खरं तर पूर्ण टीम यांच्या माध्यमातून इथे काय घडतंय मैदानाच्या मध्ये. गरज होती का या बॉलची आणि इथे मिळतील वाईड बॉल. 5 धाबा आणि या 5 धाबा सर्व काही सांगून जातील या मॅच मध्ये. नक्की चौकार आलाय. वाईड +4 5 धाबा. म्हणतात ना की भाग्य आपल्या हातात नसलं तरी निर्णय बाकी आपल्याच हातात असतात. कारण भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही परंतु परिस्थिती देखील आपले निर्णय बदलू शकते आणि इथे परिस्थिती कोणाच्या बाजूने झुकते हे देखील पाहावं लागेल. 82ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अजय येतोय. चांगला गोलंदाज आहे परंतु थोडासा खराब बॉल. त्यावर 5 धाबा आणि इथे नेक्स्ट बॉल असेल सुनील साठी. सुनीलने खरं तर चांगली बॅटिंग केली. चांगला वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शॉर्ट बॉल होता त्यावर फटका चांगला आहे. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू रवाना झाला. 1 धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि इथं घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा बोट आकाशाकडे. गरज नव्हती या धावसंख्येची परंतु या 2 धाबे घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद. सुनील बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कमळाकरला पाहू शकाल. गौरव आणि कमळाकर ही शेवटची जोडी. खरं तर चांगली बॅटिंगची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. या जोडीवर सर्व जबाबदारी असेल. कमावलेली नाती आणि जिंकलेलं मन ज्याला सांभाळता येतं तो आयुष्यात कधीच हारत नाही. म्हणून क्रिकेट खेळत असताना धाव फलकावर धावा लागले गेलेत. 46 धावा आणि गरज असेल जिंकण्यासाठी 8 बॉल आणि 36ची गरज. 6 षटकार. एकच विचार. 6 षटकार मारावे लागतील. म्हणून क्रिकेटमध्ये कधी गर्व करू नका. मी आहे म्हणून मॅच जिंकेल. मी आहे म्हणून सर्व काही होईल. मी पणा क्रिकेटमध्ये काढून टाका आणि एक चांगलं क्रिकेट खेळा. आणि ते चांगलं क्रिकेट आपण पाहतोय भक्तावाडीच्या या मैदानावर. रंगलेली भव्य दिव्य स्पर्धा
शिवसेना चषक 2025 चे पर्व दुसरे मध्ये सहर्ष स्वागत. इथे आडव्या बॅटने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार. क्षेत्ररक्षकाने बॉल अडवलाय. फेकणार तोपर्यंत एक सिंगल धाव घेतली जाईल आणि आता बनवायचे 7 बॉलने 35 धावा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. सात धावा 35 ची गरज आहे. ही मी तर म्हणेन धोत्रेवाडी संघावर जबाबदारी येईल. त्यांना आठवेल की आपण केलेली प्रत्येक चूक ही खूप अवघड होऊन बसेल. खूप क्या झेल ड्रॉप केल्या. इथे चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी जसा बॉल फेकला तसा अगदी टर्न झाला आणि चांगली गोलंदाजी. इथे आता बनवायचे येणारे 6 बॉल 35 ची गरज आहे आणि मी तर म्हणेन 3 षटकाचा बाजवी खेळ समाप्त झाला. 6 बॉल आणि 6 षटकाराची गरज आहे. ते 6 षटकार मारावे लागतील. जर ऑन साइडला झेल टिपली असती फलंदाजाची तर नक्कीच धावा कमी पाहायला मिळाल्या असत्या. परंतु चांगली धाव फलक जाण पोचलाय तब्बल 47 या आकड्यावर. आणि आमच्या गुण लेखकाच्या स्वरूपात दिनेशला आपण पाहतोय KTC.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि चांगली क्लॅरिटी खरं तर आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमीच. कारण नाईटची स्पर्धा असो, बैलगाडा शर्यत असो किंवा कुठे हळदीचा कार्यक्रम असो किंवा आमची डेची स्पर्धा असो, त्या सर्व स्पर्धेला ते तयारच असतात. त्यांचं देखील करूया स्वागत. शेवटचा षटक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. भरपूर वर्षाचा अनुभव गोलंदाज रमेश. इथे रमेशची गोलंदाजी म्हटली तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि पहिला बॉल निर्धाव येतो. आता 5 बॉल 35 ची गरज. 5 बॉल 35 ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर रमेशला आपण पाहतोय. चांगला गोलंदाज आहे. बॅट्समन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितकाच ताकदीचा गोलंदाज खरं तर पाहायला मिळतो. प्रयत्न चांगले केलेत, सुरेख केले आणि पाहता पाहता मी तर म्हणेन इथे कमबॅक केलंय. आणि या सामन्यामध्ये खरं तर औपचारिकता शिल्लक असेल. तोंडावर बोलणारी व्यक्ती सर्वांना तापट व आगाव वाटते. खरं तर ती व्यक्ती मनाने साफ असते. मनाला न पटणाऱ्या गोष्टी ते फक्त बोलून दाखवतात, करून दाखवत नाहीये. नक्कीच आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आमचे शरद साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कैलास साहेब देखील उपस्थित आहेत. कारण त्यांना माहिती आहे आपल्या नसा नसात क्रिकेट आहे आणि क्रिकेटला प्रेरणा देणं हे खरं तर वैशिष्ट्य आम्हाला नक्कीच पाहायला मिळतं. कुठे असो कसाही असो आम्ही नाती गोती कधी संपवत नाहीये. जरी मॅच रफ आणि टफ झाली तरी सुद्धा आम्हाला नातं हे इम्पॉर्टंट असतं आणि तेच मैत्रीचं नातं देखील आम्ही शेवटपर्यंत टिकून ठेवतो आणि तेच साध्य करत असताना नेहमीच आम्हाला मेस्करवाडी टीम खरं तर सपोर्ट करत असते. जाऊया मॅच कडे. चांगली मॅच आपण पाहतो. इथे फलंदाज होईल बाद आणि या मॅच मध्ये खरं तर चांगली लढत देत असताना धोत्रेवाडी टीमला आपण पाहिलं आणि इथून या मॅच मध्ये सामना रंगत असताना भडवळवाडी टीमने चांगले प्रयत्न देखील केले आणि या प्रयत्नाला यश देखील पाहायला मिळतं. या स्पर्धेमध्ये चांगली बॉलिंग आणि बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. क्रिकेट खेळ असा आहे की त्या खेळामध्ये कधी गर्व करू नका मित्रांनो, कधी चिडू नका. क्रिकेटमध्ये चिडका खेळ खेळला तर तुम्हाला त्या चिडलेल्या खेळाचं परिणाम शेवटपर्यंत देखील भोगावे लागतात. शेवटचा बॉल असेल. इथे कमबॅक करणारी गोलंदाजी आपण पाहिले रमेशची. जेव्हा रमेशला चौथं षटक हाताळताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलं तेव्हा कमबॅकिंग गोलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आणि तेच साध्य करत असताना चांगली गोलंदाजी, चांगला फटका होता आणि इथे बॉलला डीप केलं जातं. नक्कीच विजय होते टीम बडबळवाडी, पराभव होतोय ते टीम धोत्रेवाडी. दोन्ही संघाचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी देऊया शुभेच्छा. चला टीम लगेच जायचंय आतमध्ये. एका साईडना टीम लिमनेवाडी क्षेत्ररक्षण लगेच सजवायचंय.
एक नंबर